इथे जे व्यवसाय करणारे जे बांधव आहेत, भारतात राहणारे, हिंदुस्थानात राहणारे, हे कुठून आले? पाकिस्तानतून आले का? आवाज येत नाही त्यांचा घोषणेचा. तुम्ही कोणाचा जयघोष करणार? भारताचा का पाकिस्तानचा? त्या भारताच्या धर्तीवर या बांधावर तुम्ही व्यवसाय करताय, पोट भरताय, तुम्हाला भारताचा जयघोष करायला पण वेळ आहे. लाल म्हणते तुम्हाला, अरे लाल म्हणते आम्हाला, तुम्ही हिंदुस्थान जात म्हणून. पुन्हा एकदा घोषणा द्या. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक भारतीयांनी घोषणा द्यायची आहे. तो देश नाही, तो पाकिस्तानी. नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. हा जो विषय आहे बघा, इथे आपली निषेध सभा आहे. इथे आपल्या बाजूला या भारताचेच नागरिक आहेत. म्हणजे हे केव्हा सांगितलं, जेव्हा गजल बांधावर बॉम्ब पडतात तेव्हा, जेव्हा यांच्या घरातलं कोणतरी मृत्युमुखी पडतात तेव्हा, म्हणजे शिवाजी जन्मावा तर बाजूच्या घरात, शेजारच्या घरात, माझ्या घरात नको. अरे ज्या छत्रपतींनी या महाराष्ट्राच्या भूमीवर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, 18 पगड जातीच्या सर्व हिंदूंना एकत्र आणलं, तो माझा महाराज, तो माझा छत्रपती. त्याला देखील या स्वर्गातून आपल्याला पाहताना लाज वाटत असेल की कसे हे मावळे, कसे हिंदू सैनिक मी जमा केले आणि कसे हे माझे मावळे असे करतायत. त्यांना स्वतःच्या देशावर, स्वतःच्या धर्मावर जरा देखील अभिमान नाहीये. प्रत्येक या महाराष्ट्राच्या, या भारताच्या प्रत्येक भूमीमध्ये असा एक योद्धा जन्माला येऊन गेलेला आहे. आता कोणी येणार नाहीये तुम्हाला खांद्यावर घेऊन जायला. तुम्हाला तुमचंच जायचं आहे, तुम्हाला तुमचा लढा तुम्हीच करायचा आहे. कोणी दुसरा आपल्याला लढायला येणार नाहीये. या ठिकाणी आपले वक्ता जे आहेत नरेश पाटील साहेब आलेले आहेत, यापुढे ते आपल्याला संबोधन करतील.